नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी ॲडमिशन करण्यासाठी रजिस्टर केलेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरणार आहे. कारण आज आहे 19 जुलै. आता पुढे नेमकं करायचं काय आहे, बरोबर आहे. आता जर तुम्ही तुमच्या साईटवरती गेले, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी काय येतं, तर रजिस्ट्रेशन प्रोसेस इज क्लोज फॉर अकॅडमिक इयर 2024-25. आता असं लिहून येत आहे. आपलं तर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बरोबर आहे. आता पुढे नेमकं करायचं काय, किंवा काही विद्यार्थ्याचं रिसिप्टवरती अपलोड केलेलं होतं, बरोबर आहे, कॅटेगरीचं रिसिप्ट अजून ओरिजिनल डॉक्युमेंट यायचे बाकी आहेत. इथे तर रजिस्ट्रेशन प्रोसेस क्लोज म्हणत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी पण घाबरून जायची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्टवरती अपलोड केलं होतं त्यांनी घाबरून जायची गरज नाही. कारण आता जे रजिस्ट्रेशन प्रोसेस क्लोज झालेली आहे ही नवीन जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी क्लोज झालेली आहे, बरोबर आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी क्लोज झालेली आहे. ठीक आहे. आता इथून पुढे जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील ते नॉन कॅपमध्ये जातील. नॉन कॅपमध्ये म्हणजे काय, तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही. ठीक आहे. आता बघा, हे झालं रजिस्ट्रेशन प्रोसेसबद्दल. बट आता पुढे नेमकं करायचं काय आहे, कारण आज 19 जुलै तारीख. पुढे करायचं काय आहे, तर आता विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट डेटमध्ये जर आपण गेलो, तसं व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी काय केलेलं आहे, तुम्हाला शेड्यूल जो आहे तो शेड्यूल पाठवलेला होता, बरोबर. तर शेड्यूल तर पाठवलेला आहे. याच्यामध्ये बघा, 18 तारखेला काय होणार होतं, तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची डेट क्लोज होणार होती, बरोबर. यानंतर 20 तारखेला तुमची लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणतो आपण तात्पुरती गुणवत्ता यादी मराठीमध्ये. ठीक आहे. आणि मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल, प्रोव्हिजनल या शब्दाचा अर्थ काय होतो, तर तात्पुरती म्हणजे टेम्पररी. आता याच्यामध्ये काय असतं की तुमचा मेरिट नंबर येतो बघा, लक्षात ठेवा. कॉलेजेस टाकायचे कधी, तर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कॉलेजेसचे ऑप्शन भरू शकतो आपण. त्याच्या अगोदर आपल्याला ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची, काय बघावं लागतं त्याच्यामध्ये, मी डिस्प्ले झाल्यानंतर लगेच 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ टाकेल की स्टेप बाय स्टेप प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायची कशी, त्याच्यामध्ये नेमकं काय बघायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यामध्ये काय असतं, तर तुमचा मेरिट नंबर चेक करायचा असतो. काय करावं लागतो, तुमचा मेरिट नंबर चेक करायचा असतो. एकदा का तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नंबर आला, मेरिट नंबर, तर त्या ठिकाणी तुम्ही या कॅप राऊंडमध्ये आहात, इलिजिबल आहात. ठीक आहे. जर तुमचा नंबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आला नाही, याचा अर्थ असा की तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर गेलेले आहात. ठीक आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरीचा मुलगा ओपनमध्ये होऊ शकतो ड्यू टू लॅक ऑफ डॉक्युमेंट सबमिशन. तुमच्याकडे डॉक्युमेंट कंप्लीट नसल्यामुळे तुमची कॅटेगरी मे बी ओपन होऊ शकते, बट तुमचा नंबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे उद्या लागेल, लागल्यानंतर मी सांगेलच तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं काय करायचं, तर ज्या विद्यार्थ्याचं फॉर्म सपोज रिसिप्टवरती अपलोड केला होता, त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट आलेले नव्हते, है ना. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर 21 जुलै ते 23 जुलै, 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये याला म्हणत असतो आपण ग्रेव्हियन्स पिरियड. काय म्हणतो, ग्रेव्हियन्स. ग्रेव्हियन्समध्ये तुम्ही ग्रेव्हियन्स पाठवायचा असतो कोणाला, तर तुमचे जर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला ग्रेव्हियन्स पाठवावा लागतो. फिजिकल असेल तरी तुम्हाला तिकडे जाऊन तुमच्या सेंटरला जाऊन तिथे एडिट जर करायचं असेल काही तर ते करू शकता. ठीक आहे. तर ह्या 3 दिवस लक्षात ठेवा. 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्ममध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी सॉल्व्ह करायच्या आहेत. त्याच्यानंतर लागेल आपली 25 जुलैला फायनल मेरिट लिस्ट. सगळ्यात महत्त्वाचं, एकदा का फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर आला, तो नंबर परत चेंज होणार नाही. ठीक आहे. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं खूप आवश्यक आहे, बरोबर. याच्यानंतर होत असतो आपला कॅप राऊंड 1 सुरू. त्याला म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म वगैरे भरणे, कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1चं काय होणार आहे, तर 25 जुलैलाच तुमचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स लागणार आहे. काय लागणार आहे, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स. आता हा काय असतो, तर प्रत्येक कॉलेजचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले केलेला असतो. त्याच्यामध्ये काय असतं, तर सपोज एखादी कॉम्प्युटर सायन्स ब्रँच आहे. कॉम्प्युटर सायन्स ब्रँचमध्ये ओपनसाठी किती जागा आहेत, ओबीसीसाठी किती आहेत, EWS साठी किती जागा आहेत, है ना. असं वॅकन्सी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं प्रत्येक ब्रँचचं, है ना. ST कॅटेगरीसाठी किती, SC साठी किती, है ना, लेडीजसाठी किती आहेत, जेंट्ससाठी किती आहेत, असं पूर्ण जो
डिस्क्रिप्शन असतं, हे वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये येत असतं. त्याच्यानंतर बघा 26 जुलै, 26, 27, 28, 29 या 4 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजेसचे नावं त्याला म्हणत असतो आपण ऑप्शन फॉर्म भरणे. ऑप्शन फॉर्म भरायचा आहे किती तारखेला? 26 जुलैला. 26 जुलैपासून ते 29 दिवस, 4 दिवसाचा ड्युरेशन दिला जातो तुम्हाला. तर ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी भरायचे असतात. ऑप्शन फॉर्म भरायच्या वेळेस मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ देईलच की कशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर अलॉटमेंट होईल तुमची 31 जुलैला. 31 जुलैला काय होईल? तुमची अलॉटमेंट होईल की तुम्हाला लागले कॉलेज कोणतं. जे कॉलेज तुम्हाला लागलं असेल त्या कॉलेज तुम्हाला समजेल 31 जुलैला. त्यानंतर 1 ऑगस्टपासून ते 6 ऑगस्टपासून या 6 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तिथे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे जाऊन किंवा तुम्ही ऑनलाईनमध्ये पण फ्रीज नॉट फ्रीज हे ऑप्शन करू शकता. ठीक आहे. जर त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्रीज करायचं असतं. जर घ्यायचं नसेल, पुढचा राऊंड करायचा असेल तर नॉट फ्रीज करायचं. हे पुढची प्रोसेस आहे, पुढे नंतर सांगेलच. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. आणि 1 ते 6 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे, तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे घेऊन. ठीक आहे. तर एवढी प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली. आय होप तुम्हाला सर्व काही डिटेल समजलं असेल. ओके. तर ज्या विद्यार्थ्याचा काही प्रॉब्लेम आहे लॉग इनमध्ये, तर अशा विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे कधीपर्यंत? कारण 21 जुलै ते 23 जुलै, 21, 22, 23 हे 3 दिवसामध्ये तुम्हाला काय होणार आहे, ग्रेव्हन्स पिरियड टाकू शकता. आणि आता काय, आज 19 जुलै आहे, 20 जुलै म्हणजे काय, तर उद्या लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची. ठीक आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची असते, त्याचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी वरती दिसत असेल तुम्हाला आय बटनवरती, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो मी त्याची. तुम्ही जस्ट बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघता येईल. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणखी जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशन, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. तसेच जर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. त्याच्यावरती आपले लेटेस्ट अपडेट जे आहेत ॲडमिशन रिलेटेड त्यावरती टाकले जातात. ठीक आहे. तसेच माझा नंबर पण त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर इन केस एमर्जन्सी तुम्हाला काही डाऊट असेल तर त्या ठिकाणी मी अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता. तुमच्यासाठी मी अवेलेबल आहे गायडन्ससाठी. ठीक आहे. कारण उद्देश हाच आहे याच्या मागचा विद्यार्थी मित्रांनो, की काय असतं की जे विद्यार्थ्यांना जेवढे पर्सेंटेज पडलेले आहे त्या पर्सेंटेजवरनं त्याला बेस्ट कॉलेज भेटावं हाच मेन उद्देश आहे. कारण काय होतं, बऱ्याच पालकांना किंवा मुलांना माहिती नसतं. आपण काय करत असतो की अरे याला माहिती आहे, जा रे तू नेट कॅफेवरती जा, तू फॉर्म भर, असं कर तसं कर. पण तुम्हाला पण अवेअर व्हायला पाहिजे, तुम्हाला पण कॉलेजेस समजायला पाहिजे, तुम्हाला पण मागच्या वर्षीचं कट ऑफ काय असतं ते समजायला पाहिजे. याच्यासाठी आपण काय करत आहे, तर विद्यार्थ्यांना जागृती करण्यासाठी आपण या चॅनलद्वारे मदत करत असतो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.